प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। एसटी कर्मचारी बदल्यांचं ॲप आजपासून सुरू होणार। एसटीच्या वर्धापनदिनी खुशखबर मिळण्याची शक्यता। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, विक्रोळी उड्डाणपूल लवकरच वाहतुकीस होणार खुला। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात 18 दिवसात 1.5 टीएमसी पाण्याची झाली घट। धरणातील पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा थोडा अधिक। एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत। फ्लेक्सीफेअर योजनेचा शुभारंभ। श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थाननं बैलजोडी विकत घेण्याचा घेतला ऐतिहासिक निर्णय। 2 बैलजोड्यांची कर्नाटक राज्यातनं खरेदी। झेडपी शाळेत मुलांचा प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय। पुणे विमानतळावरनं उड्डाणांमध्ये वाढ। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलाकडून आणखी 15 उड्डाणांना मंजुरी। स्वच्छ मुंबईसाठी आता पालिकेची गुलाबी सेना सरसावली। 9600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबी सेनेत सहभाग।